आज 15 जून, शाळा चालू होण्याचा आजचा दिवस. माझं 7वीपर्यंतचं शिक्षण माझ्याच गावच्या मराठी शाळेत झालं. मला आजही आठवतं, शाळेचा पहिला दिवस असला ना तरी कुणी घरातून सोडायला यायचं नाही. आम्हीच आमच्या वाडीतली सगळी मुलं एकत्र जमायचो आणि शाळेचा रस्ता पकडायचो. थोडं अंतर चालून गेल्याच्या नंतर बाजूच्याच वाडीतली मुलं आम्हाला येऊन मिळायची आणि आमचा मोर्चा शाळेकडे वळायचा. 1.5 महिन्याची चांगली उन्हाळ्याची सुट्टी असायची. त्यामुळे शाळेसोबतचा, मित्रमैत्रिणींसोबतचा विरह खूप मोठा असायचा. कारण त्या काळात ना फोन होते ना मोबाईल्स, त्यामुळे नो कॉन्टॅक्ट. म्हणूनच झपाझप पावलं टाकत आम्ही शाळेकडे जणू धावतच सुटायचो. ना ऊन वाऱ्याची चिंता असायची ना वादळ पावसाची. आपण शाळेत जातोय, शाळेची ओढ तर खूप असायची, पण त्यापेक्षाही जास्त ओढ असायची मित्रमैत्रिणींना भेटण्याची. आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय केलं, कुठे कुठे फिरलो, हे सगळं त्यांना सांगायचं असायचं ना. आणि त्यासोबतच नवीन वर्षासाठी आपण काय काय नवीन खरेदी केली आहे ही दाखवायची पण तर असायचं. शाळेत दुपारच्या जेवणाचा डबा नेलेल्याचं मला कधी आठवतच नाही, कारण कधी नेलाच नाही. आमच्या शाळेत दुपारच्या जेवणासाठी पोषण आहार मिळायचा आणि त्या पोषण आहाराची चव पंचपक्वान्नालाही लाजवेल अशी असायची. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पण कुणीतरी आपल्याला न्यायला येईल ही अपेक्षा मी कधीच केली नाही. फक्त कधी जोराचा पाऊस असेल, मोठं वादळ सुटलं असेल, तेव्हा कुणीतरी वाडीतलं एखादा मग सगळ्या मुलांना न्यायला यायचं. ते पण फक्त कुणीतरी एखादंचा. नाहीतर आम्हीच आपल्या छत्र्या सांभाळत कधी-कधी तर ना त्या छत्र्या अशा उलट्या करून त्यात पावसाचं पाणी साठवायचं आणि पाणी साठलं ना की त्या छत्र्या अशा सुलट्या करायच्या, म्हणजे पाणी कारंज्यासारखं उडायचं. तशी मजा मस्ती करत घरी परत यायचो. शाळेचा विषय निघाला की आजही मन त्या दिवसांमध्ये, त्या आठवणींमध्ये रमून जातं. आजही त्या आठवणी आठवल्यानंतर मनात थोडीशी कालवाकालव होते. मला जरी झोपेतून उठवून पण कोणी विचारलं ना की तुझी आवडती जागा कोणती आहे सांगशील, तर मी एक नाही तर 2 जागा सांगेन. एक म्हणजे माझं घर आणि दुसरी जागा म्हणजे माझी मराठी शाळा. एक जागा जिथे मी जन्म घेतला आहे आणि दुसरी जागा ज्या जागेनं मला माणूस म्हणून घडवलं आहे. आज मी जिथे कुठे आहे ना तिथे पोचवण्यात माझ्या मराठी शाळेचा सिंहाचा वाटा आहे. तुमच्या पण मराठी शाळेसंदर्भातल्या, तुमच्या शाळेसंबंधितल्या काही आठवणी असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. मला वाचायला खूप आवडेल. बाय.